नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा इंग्लिश विषयाचा पॅटचा पेपर पाहणार आहोत. जो पेपर तुम्हाला 22 एप्रिल 2026 रोजी असाच दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही जर याची व्यवस्थित अगदी उत्तरे पाहिलीत तर तुम्ही या विषयामध्ये म्हणजेच इंग्रजी या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण तोंडी परीक्षेसाठी इंग्लिश या विषयात पॅट पेपरसाठी कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याची उत्तरे कशी सांगायची आहेत ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा. तर पहा, जो तुमचा प्रश्न पहिला असणार आहे ओरल सेक्शनमधील, तो तुमचा एकूण 10 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, जो तोंडी परीक्षेवरती आधारित असतो. तर काय आहे पहा प्रश्न, रिस्पॉन्ड द क्वेश्चन्स ओरली बेस्ड ऑन द फॉलोइंग सिच्युएशन्स. तर तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले आहेत त्या सिच्युएशनच्या आधारित, आणि त्यावर तुम्ही काय कराल त्या सिच्युएशनमध्ये त्याची उत्तरं तुम्हाला काय करायची आहेत तर ओरली द्यायची आहेत, आणि तेही इंग्रजीमध्ये. त्यामुळे इथे मी उत्तरे देखील सांगितलेली आहे, त्या प्रश्नाची कशी सांगायची आहेत चला तर पाहूया. व्हॉट विल यू डू इन द गिवन सिच्युएशन. दिलेल्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तर पहिलं पहा, यू कॉट युअर फ्रेंड कॉपिंग आन्सर्स इन द एक्झाम हॉल. तुमचा मित्र एक्झाम हॉलमध्ये तुमचे आन्सर्स काय करत आहे, कॉपी करत आहे, आणि तुम्ही ते कॉपी करताना पाहिलेलं आहे. तर तुम्ही यावर काय कराल, तर सिम्पली आपण मराठीत काय गेस करू शकतो, तर आपण त्याला थांबवू शकतो की तू माझा आन्सर्स कॉपी करू नको, किंवा चिटिंग करणं हे काय आहे, चुकीचं आहे, किंवा तुम्ही शिक्षकांना सांगाल. तर ते तुम्ही इंग्रजीमध्ये कसं सांगाल, इफ आय कॅच अ फ्रेंड चिटिंग I would focus on preventing further cheating without creating a sense. I would immediately block my answer sheet from their view, ignore them to focus on my own paper, and avoid getting in trouble trouble myself. ते तुम्ही टीचरांना देखील त्याबद्दल सांगाल. असं तुम्हाला जे वाटतं ते तुम्हाला तोंडी परीक्षेसाठी याचं उत्तर द्यायचं आहे, ते इंग्रजीत द्यायचं असल्यामुळे इथे व्यवस्थित अगदी प्रॅक्टिस करून गेला तरी चालेल. तुम्हाला 2 ते 3 वाक्यात जरी सांगितलं याचं उत्तर तर इनफ आहे बघा. मी तुम्हाला एक 4 ते 5 ओळीत त्याचं उत्तर दिलेलं आहे, यासाठी की तुमचा व्यवस्थित अगदी सराव व्हावा. त्यानंतर पहा, युअर फ्रेंड अवॉइड्स हिज ऑर हर स्टडीज. तुमचा मित्र किंवा मैत्रीण त्याची अभ्यास काय करत आहेत तर ते टाळत आहेत किंवा करत नाहीत. तर ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल, तर इफ अ फ्रेंड अवॉइड्स स्टडीइंग, आय वूड फर्स्ट हॅव अँड honest gently conversation to understand their challenges and encourage them to set a study schedule. तर तुम्ही काय कराल, तर त्याला सांगाल की सर्वात आधी त्याच्याशी संवाद साधून की काय चॅलेंजेस आहेत का ते समजून घ्याल. त्यानंतर त्याला तुम्ही एनकरेज कराल की तुझं स्टडी शेड्यूल सेट कर. त्यानंतर पहा, आय वूड ऑफर अ स्टडी टुगेदर टू कीप देम मोटिवेटेड while setting firm boundaries to ensure my own study is not interrupt. तर तुमची स्टडी देखील इंटरप्ट होऊ नये यासाठी तुम्ही काय कराल, तर त्याला एक स्टडी टुगेदर आपण एकत्र अभ्यास करूया असं सांगाल. त्यामुळे तो काय होईल तर मोटिवेट होईल. तर तुम्ही त्याला मोटिवेट कराल की आपण एकत्रित अभ्यास करूया. त्यानंतर की असा अभ्यास करूया की जेणेकरून माझं देखील स्टडीमध्ये इंटरप्शन होणार नाही, परंतु तुझा देखील स्टडी दोघं मिळून केला तर दोघांचा देखील स्टडी हा होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्याला मोटिवेट कराल. त्यामुळे काय करेल, तो अभ्यासाला सुरुवात करेल. त्यानंतर पहा, थर्ड सिच्युएशन तुम्हाला देणार आहेत. यू फाउंड समवन्स वॉलेट ॲट द बस स्टॉप. तुम्हाला बस स्टॉपवरती एखाद्याचं वॉलेट सापडलेलं आहे. ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल, इफ आय फाउंड अ वॉलेट ॲट अ बस स्टॉप, आय वूड फर्स्ट चेक इट फॉर आय डी to contact the owner, then immediately take it to the nearest police station or turn it into the bus driver. I would not remove any money, ensuring all contents are safely returned to the owner or authorities. तर तुम्ही काय कराल, तर त्यातलं काही पैसे न घेता ते ओनरला किंवा अथॉरिटीजला ते तुम्ही पाकिट जे सापडलेले ते सोपवाल, किंवा त्यातली आय डीवरून तुम्ही ते गेस्ट कॉन्टॅक्ट ओनरकडे काय कराल, तर त्या आय डी तुम्ही सर्वात आधी चेक कराल, आणि ती इमिजिएटली पोलीस स्टेशनमध्ये देखील तुम्ही देऊ शकता. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न असणार आहे, यू हिअर समबडी शाउटिंग लाऊडली. तर एक जण मोठ्याने ओरडत आहे आणि ते तुम्ही ऐकलं आहे. तर ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल, इफ आय हिअर समवन शाउटिंग लाऊडली, आय विल टेक द फॉलोइंग स्टेप्स टू इन्शुअर सेफ्टी. तर पहा, एखादं
व्यक्ती जर मोठ्याने ओरडला तर तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये काय करता, घाबरून जाता. परंतु जर तुम्ही पुढचे स्टेप्स जर फॉलो केले तर तुम्ही तुमचं संरक्षणही करू शकाल. कोणते आहेत ते पुढचे स्टेप्स, चला तर पाहूयात. तर सर्वात आधी स्टॉप अँड लिसन. आय विल पॉज टू अंडरस्टँड इफ इट इज अ क्राय फॉर हेल्प ऑर फाईट ऑर जस्ट अ लाऊड कॉन्व्हर्सेशन. तर यामध्ये तुम्ही पहिल्यांदा शांतपणे ते ऐकाल, स्टॉप थांबाल तिथंच आणि काय कराल तर तुम्ही शांतपणे पहिल्यांदा ऐकायचं की कशाचा नक्की आवाज आहे, की रडण्याचा म्हणजे मदतीसाठी रडण्याचा आवाज आहे, की भांडणाचा आवाज आहे, की त्यामध्ये लाऊड कॉन्व्हर्सेशन आहे किंवा हे जस्ट लाऊड कॉन्व्हर्सेशन आहे, हे तुम्ही जस्ट पहिल्यांदा थांबून ऐकाल. तुम्ही त्याच्यावर कोणती ॲक्शन सर्वात आधी घ्यायची नाही पहा, कारण सर्वात आधी तुम्ही ओळखायचं आहे की हे रडण्यासाठी आवाज आहे का, हा भांडणाचा आवाज आहे का हे लाऊड कॉन्व्हर्सेशनचा टाईप आहे. त्यानंतर पहा असेस डेंजर. त्यानंतर पहा आय विल डिटरमाइन इफ आय एम सेफ. जर तुम्ही सेफ असाल, सर्वात आधी डिटरमाइन म्हणजे ठरवायचं की तुम्ही सेफ आहात का. आय विल नॉट पुट मायसेल्फ इन हार्म्स वे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारे स्वतःला इजा करून घ्यायची नाही. त्यानंतर पहा कीप डिस्टन्स. इफ इट इज अ स्ट्रेंजर आय विल स्टे फॉर अवे. जर तो अनोळखी आवाज असेल तर तुम्ही काय करायचं आहे, स्वतःला काय करायचं आहे तर त्यापासून दूर ठेवायचं आहे. पहा, तर अशा प्रकारे तुम्हाला असं उत्तर द्यायचं आहे. खूप सिम्पलमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि तुमची जे 7वीची इंग्लिशची पेपरचं लेवल असतं बघा, ते काय एवढं टफ नसतं. त्यामुळे हे अगदी तुम्ही देखील हे तोंडी परीक्षेमध्ये व्यवस्थित अगदी सांगू शकाल, ह्या पद्धतीनेच मी लिहिलेलं आहे. त्यामुळे असं देखील तुम्ही सराव केला तरी चालेल. त्यानंतर पहा यू फाउंड अँड इंजर्ड बर्ड इन द गार्डन. तुमच्या बागेमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, एखादं दुखापत झालेला पक्षी सापडलेला आहे. त्यामध्ये तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय निर्णय घ्याल, तर इफ आय फाउंड अँड इंजर्ड बर्ड इन द गार्डन आय वूड जेंटली पिक इट अप. तर तुम्ही काय कराल, त्याला जेंटली उचलून घ्याल. त्यानंतर प्लेस इट इन अ cardboard box with air holes and a cloth. Keep it in a quiet, safe spot and contact a local vet or wildlife rescue. I would also keep pets away and avoid feeding it to prevent choking. तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहायचं आहे. पहा, त्यानंतर क्वेश्चन 2 देखील ओरलसाठीच असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहा, रीड और सिंग द गिवन पोयम विथ प्रॉपर रिदम, इंटोनेशन अँड ॲक्शन्स. तर व्यवस्थित अगदी रिदममध्ये, इंटोनेशनमध्ये आणि ॲक्शनमध्ये तुम्हाला ही दिलेली पोयम वाचायचं आहे. फक्त तुमच्या टीचरांसमोर ही पोयम दिलेली वाचायची. यामध्ये कोणतेही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार नाही. तर अशा प्रकारे तुमची जे 7वीची पहा ओरलसाठी जे प्रश्न असणार आहेत, तुम्ही व्हिडिओ थोडासा स्टॉप करून ही पोयम एकदा वाचून घ्या, जेणेकरून तुमचा सराव होणार आहे. तर यामध्ये 10पैकी 10 मार्क्स तुम्हाला ओरलमध्ये मिळणार आहेत. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे, तो 50 मार्क्ससाठी रिटर्न सेक्शनपासून स्टार्ट होतो आणि त्यामध्ये क्वेश्चन 3 8 मार्क्ससाठी विचारतात. तर पहिला पहा पॅसेजवरचाच तुमचा असणार आहे. एकूण 8 प्रश्न क्वेश्चन 3 2 मार्क्ससाठी असणार आहे. पहा क्वेश्चन नंबर 3A, ज्यामध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स विथ द हेल्प ऑफ पॅसेज केअरफुली रीड करून त्याच्यानुसार ट्रू ऑर फॉल्स दिलेले सेंटेन्स आहेत का ते वाचून तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बी असणार आहे, तो देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. पहा जायंट्स गार्डनचे तुम्हाला काय लिहायचे आहेत, तर डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. पहा म्हणजे त्याचे विशेष काय असणार आहे किंवा वैशिष्ट्य लिहायचे आहेत. पहा विथ द हेल्प ऑफ द पॅसेजमध्येच त्याचं उत्तर असणार आहे आणि ते लिहायचं आहे. पहा ब्युटिफुल फ्लावर्स, 12 पीच ट्रीज, रिच फ्रूट्स आणि द बर्ड्स. सी असणार आहे तो तुमचा मॅच द कॉलम्स विथ ए कॉलम्स विथ देअर बी. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, दिलेलं जे कॉलम ए आहे त्याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, बीमधून शोधून हे लिहायचं आहे ॲन्सर सेक्शनमध्ये. तर रिच फ्रूट येणार आहे, ग्रफ व्हॉइस आणि ग्रीन ग्रास. आणि त्यानंतर डी असणार आहे ते तुम्हाला ग्रामरवरचं असणार आहे. पहा त्यामध्ये तुम्हाला पॅसेजमधीलच एखादं सेंटेन्स देणार आहेत आणि त्याचं टेन्स आयडेंटिफाय करायचं आहे. तर इथं पाहू शकता सॅट म्हणजे सीट्स हे काय पास्ट फॉर्म आहे, त्यामुळे हे सिम्पल पास्ट टेन्स असणार आहे. त्यानंतर पहा दिलेल्या वाक्यातील नाउन शोधून लिहायचं आहे. पहा वन डे द जायंट केम बॅक. तर जायंट जे आहे ते नाउन असणार आहे, ते जस्ट अंडरलाईन करायचं आहे तुम्हाला पेनानं किंवा पेन्सिलनं. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न 4था असणार आहे, तो 5 मार्क्ससाठी. तुम्हाला एखादी पोयम देणार आहेत आणि त्या पोयमवरचे प्रश्न असणार आहेत. पहा पहिला प्रश्न 2 मार्क्ससाठी असणार आहे. पाहू शकता चूज द करेक्ट ऑप्शन. तर हू शुड नॉट रीड दिस पोयम. तर पोयम व्यवस्थित वाचायची केअरफुली आणि त्यानुसार तर रीडर्स काय करू शकत नाहीत, ही पोयम वाचू शकत नाहीत. तर तसं पोयममध्ये दिलेलं असणार आहे, ते तुम्हाला चूज करेक्ट पोएट की रीडर्स हे लिहायचं आहे. त्यानंतर पहा इन व्हॉट मॅनर डज द पोएट अड्रेस हिज रीडर्स. पोलाइटली मॅनरमध्ये पोएटनं अड्रेस केलेला आहे त्यांच्या रीडर्सना.
त्यानंतर पहा तुम्हाला एक वेब डायग्राम दिलेला आहे आणि ती कंप्लीट करून लिहायची आहे विथ द हेल्प ऑफ द गिवन पोयम. इन्स्टेड ऑफ रीडिंग द पोयम जस्ट सजेस्ट हिज रीडर्स टू जस्ट मूव्ह अलॉंग नाव अँड देर इज नथिंग हिअर टू सी. तर अशा प्रकारे तुम्हाला पोयममधलं शोधून लिहिलेलं आहे. त्यानंतर पहा रायमिंग पेअर्स शोधून लिहायचे आहेत. जेल, फ्रेल, फन, डन. आणि हे जे रायमिंगचे वर्ड्स असतात ते नेहमी जी तुमची पोयम आहे त्याचे सेंटेन्स असतात पहा त्याच्या लास्टमध्ये असतात. लास्टच्या वर्ड्स असतात बघा सेंटेन्सच्या वाक्याच्या शेवटी हे रायमिंग तुम्हाला वर्ड्स शोधून लिहायचे आहेत 2. 1 मार्क्ससाठी कोणती 2. त्यानंतर क्वेश्चन 5 असणार आहे पहा तो एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर डू ॲज डायरेक्टेड. दिलेलं वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये कन्वर्ट करून लिहायचं आहे. तर तिथं काय दिलं होतं दे आर प्लेइंग, तर तिथं पास्ट कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे काय येणार आहे वेअर येणार आहे आरच्या जागी दे वेअर प्लेइंग आहे असं. त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये दिलेलं सेंटेन्स काय करायचं आहे कन्वर्ट करून लिहायचं आहे. ही हॅज पास्ड द एक्झामिनेशन असं सेंटेन्स आहे आणि त्याचं पास्ट परफेक्ट करायचं आहे त्यासाठी हॅड काय येणार आहे तिथं हेल्प वर्ब येणार आहे आणि पास्ड हे काय येणार आहे पास्टचं थर्ड फॉर्म येणार आहे. त्यामुळे वाक्य कसं होणार आहे पहा ही हॅड पास्ड द एक्झामिनेशन. त्यानंतर बी असणार आहे एकूण 2 मार्क्ससाठी दिलेलं वाक्य निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करून लिहायचं आहे. काय आहे पहा बॉयज आर नॉट प्लेईंग अ गेम. सेंटेन्स काय आहे बॉयज आर प्लेईंग गेम, तर इथं काय येणार आहे नॉट वापरायचं आहे आणि प्लेईंग अ गेम. त्यानंतर पहा वाक्याचा अर्थ न बदलता दिलेलं वाक्य निगेटिव्ह सेंटेन्समध्ये करायचं आहे. पिंकी हॅज नॉट अनफिनिश्ड हर वर्क. तर ह्यामध्ये नॉट हा दिलेला आहे त्यामुळे निगेटिव्ह वर्क आणि फिनिश्डलाचं ऑपोजिट वर्ड घ्यायचं आहे म्हणजे दिलेल्या वाक्याचा काय अर्थ देखील बदलणार नाही. तर पिंकी हॅज नॉट अनफिनिश्ड हर वर्क हे करेक्ट असणार आहे. त्यानंतर पहा सी प्रश्न असणार आहे तो असणार आहे तुमचा दिलेलं जे तुम्हाला सेंटेन्स देणार आहे त्यातील तुम्हाला काय करायचं आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे का इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे ते तुम्हाला शोधून लिहायचं आहे. म्हणजे सकर्मक क्रियापद की अकर्मक क्रियापद. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक क्रियापद म्हणजे असे क्रियापद ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता लागते किंवा आणि इंट्रान्झिटिव्ह म्हणजे असे क्रियापद ज्याला कर्माची आवश्यकता अजिबात लागत नाही. त्यानंतर पहा राईट युअर नेम हिअर. तर राईट हे वर्ब असणार आहे. मेन वर्ब पहिल्यांदा फाइंड करायचं आणि त्या वर्बला व्हॉटने प्रश्न विचारायचा. जर उत्तर आलं तर ते ट्रान्झिटिव्ह वर्ब असणार आहे. व्हॉट राईट तर काय सांगितलंय तुमचं नाव लिहायला सांगितले त्यामुळे इथं कर्माची आवश्यकता आहे त्यामुळे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. त्यानंतर सेकंड पहा बर्ड्स फ्लाय इन द स्काय. यामध्ये फ्लाय हे वर्ब्स असणार आहे त्याला व्हॉटने प्रश्न विचारायचा आहे. व्हॉट फ्लाय तर काही बर्ड्स वगैरे काही फ्लाय होऊ शकतात त्यामुळे ह्याला कर्माची आवश्यकता लागत नाही. त्यानंतर हे काय असणार आहे इंट्रान्झिटिव्ह वर्ब असणार आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे दिलेल्या वाक्यातील डायरेक्ट ऑब्जेक्ट किंवा इनडायरेक्ट दोन्ही पण शोधून लिहायचं आहे. पहा डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मिसेस देसाई टीचर्स अस इंग्लिश. तर यातील तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी डायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखून काय लिहायचं आहे इंग्लिश असणार आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय असणार आहे अस असणार आहे. त्यानंतर पहा पहिल्यांदा वर्ब ओळखायचा त्या वाक्यातील आणि त्या वर्बला व्हॉटने प्रश्न विचारला की आपल्याला कर्म डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आपल्याला भेटतं आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट झाल्यानंतर जे बघा इथं पाहू शकता दुसऱ्या फॉर्ममध्ये असलेलं असतं तर ते इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये असणार आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन 6 असणार आहे तुम्हाला रीड द वर्ड पिक्चर ऑफ अ बॉक्सर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. तर तुम्हाला एखादा पिक्चर दिलेला आहे बॉक्सरचा आणि तुम्हाला ते ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायला सांगितले आहेत 5 मार्क्ससाठी. तर तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला काय करणार आहे ते बॉक्सरचं पिक्चर देणार आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे असे वर्ड्स दिलेले आहेत. तर तुम्ही इथं काय करायचं आहे तर हा 5 मार्क्सचा प्रश्न जस्ट काय करायचा आहे त्यातील कंपाऊंड वर्ड्स त्या पिक्चरमधील शोधून लिहायचं आहे. कंपाऊंड वर्ड म्हणजे असे वर्ड जे 2 शब्दापासून एक शब्द तयार झालेल्या शब्दाला कंपाऊंड वर्ड्स असे म्हणतात. जसं की हार्ड प्लस वर्किंग हार्ड वर्किंग. त्यानंतर इझी तर याचं अपोजिट वर्ड काय असणार आहे हार्ड असणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर दिलेले जे शब्द आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये अरेंज करून लिहायचं आहेत. ए पहिल्यांदा येतं नंतर एफ नंतर जे आणि के. 1 मार्क्स इथे घेऊन जायचा आहे आणि 2 मार्क्ससाठी वर्ड चेन तयार करायचे. पहा गेमर शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाच्या शेवटच्या लेटर्सपासून नवीन वर्ड्स तयार करायचे आहेत. जसं की रॅबिट तुम्ही तर काही घेऊ शकता जसं की रोज काही घेऊ शकता आणि त्याच्या लास्टच्या लेटरपासून नवीन शब्द तयार करायचा आहे. टायगर त्यानंतर आरपासून रॅट टी पासून ट्री आणि अशी वर्ड चेन तुम्हाला तयार करायची आहे आणि पैकीच्या पैकी मार्क्स येऊन जायचे आहेत.
त्यानंतर क्वेश्चन 7 असणार आहे पहा, रीड द फॉलोइंग टाइम टेबल आणि आन्सर द क्वेश्चन. तर तुम्हाला पुणे एअरपोर्ट बस सर्व्हिसचं टाइम टेबल दिलेलं आहे आणि त्यावरून तुम्हाला काही 7 मार्क्ससाठी एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत पहा. सॉरी किती प्रश्न आहेत? 6 प्रश्न आहेत आणि 7 मार्क्ससाठी असणार आहे. तर दिलेल्या व्हॉट द टाइम टेबल रिप्रेझेंट. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या जे टाइम टेबल दिलेलं आहे त्याचं जस्ट टायटल लिहायचं आहे, पुणे एअरपोर्ट बस सर्व्हिसेस. त्यानंतर 2 वर्ड्स रिलेटेड टू द बस जर्नी काय असणार आहेत? रूट, पॅसेंजर, तिकीट, डेस्टिनेशन और बस स्टँड. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर रूट A3 गोज फ्रॉम, तर तिथं त्या तुम्हाला जे टाइम टेबल दिलेलं आहे त्याच्यातच हे जे उत्तर असणार आहे, जस्ट तुम्हाला कॉपी अँड पेस्ट करायचं आहे. काय पहा, A3 काय रिप्रेझेंट करतं, तर स्वारगेट टू पुणे एअरपोर्ट. त्यानंतर किती रूट्स आहेत? 5 रूट्स आहेत. कोणकोणते अवेलेबल आहेत पहा, रूट A1, A2, A3, A4 आणि A5. त्यानंतर पहा, डिपार्चर टाईम ऑफ द फर्स्ट बस फ्रॉम हिंजवडी टू पुणे. डिपार्चर टाईम काय आहे फर्स्ट बसची, तर हिंजवडी टू पुणे असणार आहे. त्यानंतर कोणती यूट्यूबची एक लिंक दिलेली आहे, डिटेल्ड इन्फॉर्मेशन. हे सगळं त्या तिकीटवरचीच म्हणजेच त्या टाईम टेबलवरतीच असणार आहे आणि त्याचं उत्तर जस्ट कॉपी पेस्ट करायचं आहे पहा. क्वेश्चन 8 असणार आहे तुमचा, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली. 6 मार्क्ससाठी असणार आहे पहा. तुम्हाला एखादा पॅसेज दिलेला आहे रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी आणि कुसुमाग्रज यांच्याविषयी इन्फॉर्मेशनचा, आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, तर व्यवस्थित अगदी त्यांचं क्लासिफिकेशन दिलेल्या जे टेबल्स आहेत त्यांच्या मुद्द्यांच्या आधारे लिहायचं आहे पहा. आणि तुम्हाला हा टेबल देणारच आहेत, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, रवींद्रनाथ टागोरची माहिती या कॉलममध्ये तुम्हाला लिहायची आहे विथ द हेल्प ऑफ गिवन पॅसेज, आणि कुसुमाग्रज यांचं देखील तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, त्यांची तुम्हाला जस्ट माहिती लिहायची आहे. तर ते कधी त्यांचा जन्म झाला ते देखील पॅसेजमध्ये असणार आहे, जस्ट ती तारीख इथे लिहायची आहे. रवींद्रनाथ टागोर यांचं इथं लिहायचं आणि कुसुमाग्रज यांचं इथं. ते लँग्वेजेस कोणकोणते नोन, बेंगाली, इंग्लिश आणि कुसुमाग्रज मराठी. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर स्टेट त्यांचं वेस्ट बंगाल आणि कुसुमाग्रज यांचं महाराष्ट्र. त्यानंतर ते लिटरली वर्क्स गीतांजली, आणि त्यानंतर यांनी कुसुमाग्रज यांनी विशाखा अँड नटसम्राट. त्यानंतर अवॉर्ड्स कोणते, नोबेल प्राइज आणि ज्ञानपीठ. डेथ यांची कधी झालेली पहा, मृत्यू दिनांक देखील लिहिलेला असणार आहे, जस्ट कॉपी अँड पेस्ट करायचं आहे. आणि इथं किती 6 मार्क्स घेऊन जायचे आहेत. हे मार्क्स तुमच्या हातातलेच असणार आहेत, त्यामुळे ते कुठेही तुम्हाला डोकं लावायचं नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या कॉलम्समध्ये त्यांची इन्फॉर्मेशन लिहायची, ह्यांची इन्फॉर्मेशन इकडं आणि ह्यांची इकडला. तर 6 पैकी 0 मार्क्स मिळणार आहेत, त्यामुळे व्यवस्थितच लिहा आणि यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा. त्यानंतर पहा, क्वेश्चन 9 असणार आहे तो तुमचा, राईट अ नोट ऑफ थँक्स टू युअर पॅरेंट्स ऑन रिसिव्हिंग अ न्यू बायसिकल ऑन बर्थडे गिफ्ट फ्रॉम देम. तर तुमच्या पॅरेंट्सने तुम्हाला अशी बायसिकल दिलेली आहे पहा. इथे मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे व्यवस्थित, ती देखील तुम्हाला देणार आहेत. आणि त्यावरून तुम्हाला वोट ऑफ थँक्स लिहायचं आहे. डेट लिहायची आहे सर्वप्रथम 22 एप्रिल 2026. डिअर मॉम अँड डॅड, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे पहा. व्यवस्थित अगदी व्हिडिओ स्टॉप करून याचा स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुम्हाला असे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि याचा सराव तुम्ही कराल. आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय हर्ट फेल्ट, म्हणजे तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आईवडिलांनी काय केलेलं आहे, तर एक सायकल गिफ्ट दिलेली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला आभाराचे पत्र त्यांना मानायचे आहे. कसं लिहाल तुम्ही, तर पाहू शकता. डेट सर्वात आधी, त्यानंतर सॅल्युटेशन म्हणजे डिअर मॉम अँड डॅड, आणि सुरुवात करायची पहा. आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय heartfelt thanks for the wonderful surprise, the brand new bicycle you gifted me for my birthday. It is exactly what I wanted, and I love the sleek design, how smoothly it rides. Having this bike will make my daily commute so much easier and more fun. Thank you for your constant love, support, for making my birthday so special with such a thoughtful gift. With lots of love, समीक्षा. तुमचं इथं नाव लिहायचं आहे. विथ लॉट्स ऑफ लव म्हणजे आईवडिलांना खूप सारे प्रेम. तर अशा प्रकारे तुम्हाला वोट ऑफ थँक्स नोट ऑफ थँक्स लिहायचे पहा व्यवस्थित अगदी. आणि ते किती मार्क्ससाठी, 6 मार्क्ससाठी असणार आहे. व्यवस्थित लिहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता एकदा वाचून. त्यानंतर पहा, क्वेश्चन 10 असणार आहे तुमचा ट्रान्सलेशनवरचा आधारित, आणि हा तुमचा एकूण 5 मार्क्ससाठी असणार आहे पहा. पहिलं वर्ड्स ट्रान्सलेशनसाठी 2 मार्क्स. दिलेले वर्ड्स मराठी ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे. विकड म्हणजे दृष्ट, रॉक म्हणजे खडक, हनी म्हणजे मध, आणि ऑनेस्ट म्हणजे इथं दिलेलं नाही, मी सांगायला प्रामाणिक, फणी म्हणजे मजेशीर. त्यानंतर दिलेले सेंटेन्सेस मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे. ग्रेट सायंटिस्ट ऑफ इंडिया, भारताचे महान शास्त्रज्ञ. मेलोडियस साऊंड्स ऑफ
मृदंगम, मृदंगाचे मधुर स्वर. ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशन, समुद्राचे निळे पाणी. डिस्कवरी ऑफ रमन इफेक्ट, रमनच्या परिणामाचा शोध. तर अशा प्रकारे लिहायचं आहे पहा. त्यानंतर प्लीज डोंट रीड दिस बुक, कृपया ही कविता वाचू नका. रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर, रवींद्रनाथ टागोर हे महान लेखक होते. अशा प्रकारे यातील एक तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि ह्यातील 2 म्हणजे किती 3 मार्क्स आणि हे 2 मार्क्ससाठी म्हणजे एकूण 5 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. ट्रान्सलेशनचा खूप सोपा आणि तुम्ही व्यवस्थितच सोडवाल अशी मी आशा करते. आणि तुम्ही इथेपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी अगदी मनपूर्वक तुमचे धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक्स तर नक्की करा. थँक्यू सो मच ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचं मौल्यवान वेळ घालवण्यासाठी.